नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, इथं आपण भेंडी लागवड केलेली आहे। तर भेंडी लागवडीला आता साधारण लागवड करून 3 ते 4 दिवस झालेले आहेत आणि आणखी 3-4 दिवसामध्ये ही आपल्याला जर्मिनेट झालेली पाहायला मिळणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत उन्हाळी भेंडी लागवड, खास करून मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये। अशा या महिन्यामध्ये आपल्याला लागवडीसाठी काय काय काळजी घ्यावी लागणार आहे, त्यासोबत उत्पादन वाढीसाठी फवारण्या वगैरे किंवा आणखी काय काय अडचणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये येऊ शकतात, याचीच माहिती संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, भेंडीच्या लागवडीची सुरुवात जर म्हटलं तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला विषय येतो तो म्हणजे वाण लागवडीचा। तर आता वाण निवडणं थोडंसं काही मुश्किल नाही आहे, फक्त काय की कन्फ्यूज खूप होतात। कारण कायरा असेल किंवा राधिका असेल किंवा आणखी जुली असेल किंवा मग आता नवीन वाण जो आहे ईगल 11, हा पण एक मार्केटमध्ये आता येतोय। तर अशा वाणामुळे शेतकरी काय होतो की थोडासा कन्फ्यूज होतो की नक्की कोणता वाण करायला पाहिजे। कारण प्रत्येक शेतकरी जे नवीन वाण लागवड करतात त्यांना तो आवडतो आणि शेतकऱ्यांना सांगतात की हे वापरा, तुम्ही ते वापरा, किंवा हा चांगला आहे, तो चांगला आहे। पण मुळात आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे काही भेंडी लागवडीचे वाण येतात, तर भेंडीचे वाण जवळजवळ सगळे सारखेच आहेत। तर ईगल 11, ॲडव्हान्टा किंवा मग आणखी कायरा असेल किंवा इतर वाण असतील, तर हे जवळपास सारखे आहेत। थोडाफार पेरेच्या साईजमध्ये फरक राहतो आणि उत्पन्नामध्ये किंवा एखाद्या तोडाचा फरक राहतो, बाकी जास्त काही फरक आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही। आणि विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे काही वाणामध्ये चांगली आहे, काही वाणामध्ये मिडियम आहे, तर काही वाणांवर रसशोषक कीड असेल किंवा इतर किडींचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात जाणवतो। त्यामुळे वाण निवडताना तुम्हाला जो वाण चांगला वाटतोय किंवा तुमच्या बजेटनुसार जो वाण तुम्हाला बसतोय तो वाण तुम्ही निवडू शकता। आता मी इथं निवडलेला आहे ईगल 11, जो की अतिशय नवीन वाण आहे। पण नवीन वाणाचा फायदा एक होतो, जर वाण खरोखर चांगला लागला तर उत्पन्नासाठी तो खूप चांगला राहतो आणि शक्यतो नवीन वाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही। जसं जसं आपण ब्रँडकडे वळायला जाऊ तसं तसं फसवण्याची शक्यता असते, कारण कधी कधी काय होतं की मार्केटमध्ये डुप्लिकेट बियाणंसुद्धा येतं। त्यामुळं शक्यतो वाण हा नवीन निवडत चला, म्हणजे फसवणूक आपल्या शेतकऱ्यांची होणार नाही। त्यानंतर आता लागवड पद्धत, आता लागवड पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत। आता ही आपली ओपन प्लॉट पद्धत आहे, म्हणजे ओपन प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे फक्त 2.5 फूट ही बेड आहे। तर आता याच्यामध्ये 2.5 फूट का ठेवला आहे, तर इकडे आपली इथं ही गवार लागलेली आहे। त्यानंतर तुम्ही थोडंसं पुढं पाहू शकता की तिकडं मेथी आणि गवार आहे, त्याच्या पलीकडं मेथी आणि कोथिंबीर आहे, गवार आणि कोथिंबीर आहे। तर असं प्लॅनिंग केलेलं आहे आपण, फक्त एकाच पिकावर अवलंबून नाही आहेत। एक पीक आपलं जे आहे हे काढणीला येईपर्यंत आपण मेथी कोथिंबीर ही कंटिन्युअसली घेतो। तर आपल्याला साधारणतः 2-2, 3-3 गुंठ्यामध्ये, म्हणजे फक्त 2-2 किलो बियाण्यामध्ये जवळजवळ आपल्याला 4 ते 5 हजार रुपयाचा आंतरपीक सहज मिळून जात आहे। आता एक पाटा, एक जो पलीकडं जो तुम्हाला सगळ्यात पलीकडं पाटा दिसतोय तर तो गेलेला आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 4,500 रुपये राहिले। त्याच्यानंतर आता दुसरा जो पाटा आहे हा 10 दिवसामध्ये निघेल किंवा 10 दिवसामध्ये काढणीला येईल। त्याच्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात राहू शकतं, कारण जसं जसं टेम्परेचर वाढतंय तशी तशी बाकीच्या समस्या पण जाणवत आहेत आणि मेथी कोथिंबीरीला रेट पण वाढतोय, त्यामुळं थोडेसे पैसे जास्त होतील। आणि आता इथं आणि आपल्या या भेंडीमध्ये लागवड होणार आहे, तर त्याचाही फायदा आपल्याला साधारणतः एप्रिलमध्ये होणार आहे। तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे। तर आता लागवड पद्धत, तर हा 2.5 फुटी बेड आहे आणि 1-1 फुटावर आपण बी टोकन केलेलं आहे। याच पद्धतीनं तुम्हाला जर कमी क्षेत्रामध्ये चांगली लागवड करायची असेल तर 2.5 बाय 1 वर करू शकता। जर तुमच्याकडे बेड असेल, मल्चिंग असेल, तर तुम्ही 3 बाय 1, 3.5 बाय 1, 4 बाय 1 अशा पद्धतीनं करू शकता। जर तुमचा 4 फुटी बेड असेल तर तुम्ही बेडच्या बाजूला एक लाईन, इकडच्या बाजूला एक लाईन किंवा 3 लाईन वन टाईम करू शकता। अशा पद्धतीनं तुम्हाला करता येईल, किंवा 4 फुटी जरी बेड केला तरी 2 लाईन एका बाजूने, 2 लाईन एका बाजूने, अशा पद्धतीनं 4 लाईन तुम्ही टाकून व्यवस्थित तो बेड करू शकता आणि त्याची लागवडही तुम्हाला त्या पद्धतीनं करता येऊ शकते। आता ही जी पद्धत आहे अगदी सिंपल आहे आणि साधी आहे। याच्यामध्ये काय आहे की फक्त तुम्हाला खुरपणी करावी लागणार आहे, बाकी अंतर कमी असल्यामुळं झाडं जास्त बसतात। फवारणीचं नियोजन व्यवस्थित असेल तर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवणार नाही आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला होऊन जाईल। तर अशा पद्धतीने एक नियोजन मी केलेलं आहे, तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता किंवा मल्चिंग ठिबक वगैरे करू शकता किंवा आणखी याच्यामध्ये अंतर बदल करू शकता। वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे म्हणजे वातावरण म्हणा किंवा त्यांचं नियोजन म्हणा, त्याच्यानुसार तुम्ही बदल करू शकता। त्यानंतर आता येणारी समस्या, आपण लागवड केली, उगवून निघाली आहे, पण समस्या खूप मोठी आहे, ती म्हणजे
सध्याच्या कंडिशनला होतोय काय तर जो रात्रीचा टायमिंग आहे साधारणतः 12च्या नंतर 1च्या नंतर थंडी जी आहे खूप जास्त सुटते. कारण आता मी स्वतः पाणी भरतोय रात्रभर जागून. तर रात्रीचा अर्ध्या रात्रीचा वेळ निघून गेला की साधारणतः 1च्या नंतर खूप थंडी पडते. म्हणजे अगदी हिवाळ्यासारखं वातावरण तयार होतं. आणि एकदा सकाळचे 10 वाजले की 10 नंतरचा जो टेम्परेचरचा जो पारा आहे हा हळूहळू वाढून अगदी 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातो. म्हणजे हा जो बदलतं टेम्परेचरचं सायकल आहे हे सगळ्याच पिकांसाठी घातक आहे. कारण याच्यामुळे काय होतं की पिकांची वाढ खुंटते आणि पीक स्ट्रेसमध्ये जाते. स्ट्रेसमध्ये गेल्यामुळं पिकाची वाढ काही जास्त होत नाही आहे. आणि ही समस्या सगळ्यात जास्त जाणवते, आत्ता पण जाणवते. आणि असंच जर वातावरणामध्ये बदल राहिला तर हे जाणवणारच आहे कंटिन्युअसली. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर भेंडी साधारणतः 2 पानावर आल्यानंतर आपल्याला साधा रोगरचा एक फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर 5 ते 6 पानावर भेंडी आल्यावर आपल्याला 19-19 1261 1 किलो एकरी, त्यासोबत 500 ग्रॅम ह्युमिक आणि फार तर ह्युमिक किंवा मायकोरायझा हे दोन्हीपैकी एक वापरू शकता. दोन्ही वापरलं तरीही चालेल, पण शक्यतो हे 3 कॉम्बिनेशन आपल्याला करायचे आहेत. आणि त्याची ड्रिंचिंग पहिली करायची आहे. शक्यतो 5 पानावर जाण्यापेक्षा 3 पानावर असतानाच ही फवारणी करा. 3 ते 5 पानामध्ये, म्हणजे न्यूट्रिशन त्यांना प्रॉपर टायमिंगला मिळेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ खुंटताना दिसणार नाही. 1261 दिल्यामुळं फुटवेसुद्धा लवकर निघतील आणि स्ट्रेस पण काही जाणवणार नाही. हा सगळ्यात पहिली ड्रिंचिंग आहे आणि अतिशय मेन ड्रिंचिंग आहे. या ड्रिंचिंगमुळं पिकाला व्यवस्थित पूर्ण न्यूट्रिशन मिळतात आणि स्ट्रेसमध्ये जात नाही. त्याच्यानंतर पुढची फवारणी करताना साधारणतः 6-7 पानावर असताना तुम्ही एक साधारण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे. ॲडिशनल तुम्ही मायक्रोन्यूट्रन घेऊ शकता किंवा ताकंडीची फवारणी त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी करून एक ताकंडीचं ड्रिंचिंग करू शकता. याच्यामुळे फायदेसुद्धा भरपूर होतात, फुटवेसुद्धा चांगले निघतात. अगदी आता आपण गवारीला वापरलेलं आहे तर गवारीलासुद्धा चांगले फुटवे फुटायला निघालेले आहे. तर अशा पद्धतीचं एक नियोजन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता फवारणीमध्ये. आणि एक सुरुवातीच्याच कालावधीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, 45 दिवसापर्यंत चांगली वाढ झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला वाढीला त्रास होणार नाही. तर एक अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन नक्की करा. त्यासोबतच भेंडी काढत असताना किंवा भेंडी चालू असताना शक्यतो 20 दिवसातून आपल्याला ताकंडीचं ड्रिंचिंग करायचं आहे. ड्रिंचिंग करण्यासाठी आपल्याला ताकंडी एकरी 5 लिटर प्रमाणे घ्यायचं आहे आणि फवारणी करताना 15 लिटरच्या पंपाला 200 मिली, तर 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 250 मिली द्रावण घ्यायचं आहे. द्रावण कसं बनवायचं याचे तर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेतच, तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून बनवू शकता. अगदी सिंपल साधं आहे, तर त्या पद्धतीनं बनवा. आणि शक्यतो 20 दिवसाच्या कालावधीनुसार ड्रिंचिंग आणि साधारणतः 10 दिवसाला फवारणी, एवढं एक नियमित शेड्यूल जर ठेवलं तर भेंडीची व्यवस्थित वाढ होईल. रसशोषक कीड जी आहे ही तुम्हाला जास्त दिसणार नाही. त्यासोबत व्हायरससुद्धा खूप प्रमाणात जाणवतो शेतकऱ्यांना. तर लक्षात ठेवा, व्हायरस त्यावेळेसच येतो ज्यावेळेस तुमच्या पिकावर रसशोषक किडींचा जास्त अटॅक झालेला असतो आणि झाड वीक पडलेलं असतं. त्यामुळे झाडाला वीक पडू देऊ नका. झाड जर स्ट्रॉंग राहिलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट तिथं पाहायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आणखी तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करा. धन्यवाद.